हॅलो स्टुडंट्स, आपला हा चॅप्टर संपला आहे. बट हा जो ग्राफ आहे ह्याच्यामध्ये आपल्याला नीट एक ग्राफ बघायचा आहे. कोणता? मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेलॉसिटीजचा ह्याचा एक ग्राफ बघायचा. हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक 2 फॉर्म्युलेज बघायचे आहे ज्याच्यामध्ये आपले जे नीट आणि JEEची एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला विचारतात. तर हे आपलं NCERTचं आहे. काय NCERT ह्याचं आहे. ओके, तर हा ग्राफ कसा आहे बघा. ह्याला बेल कर्व म्हणतात. काय? बेल कर्व. हा जर तुम्ही इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये गेलात तर ह्याचा एक डिस्ट्रीब्युशनचा मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशनचा एक ग्राफ येतो. ह्याला आपण बेल कर्व म्हणतो कारण हे घंटीसारखं दिसतं आपल्याला. ओके, आपली जी घंटी असते ना त्याच्यासारखा हा कर्व आहे. ओके, कशाचा आहे हा? काय? स्पीड ऑफ मॉलिक्यूल. ह्याला आपण V न डिनोट करतो. आणि हे काय आहे? फ्रॅक्शन. काय? फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल. ओके, ह्याचं इक्वेशन आहे हे तुमच्या बुक्समध्ये नाही आहे आणि तुम्हाला शिकवत पण नाहीत. बऱ्याच हाय लेवलला पण हे शिकवत नाहीत. खरं ह्या कर्वची माहिती पाहिजे आपल्याला. ओके, त्याची माहिती सांगतो. सपोज हे काय आहे? 100 स्पीड ऑफ मॉलिक्यूल आहे ना. इथं हे 100 आहे. इथं सपोज 200 आहे. इथं काय? 300 आहे. ओके, तर जर मी इथनं अशी लाईन प्लॉट केली, बरोबर, अशी एक लाईन प्लॉट केली आणि इथून एक अशी प्लॉट केली, तर ह्याच्या अंडर जेवढे मॉलिक्युल्स, हे काय आपल्याला एरिया अंडर ग्राफ काय देतो? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. एवढं लक्षात ठेवायचं. काय? एरिया अंडर कर्व. आपण केलेत ना, एरिया अंडर कर्व काढायचो. आपल्याला वेलॉसिटी भेटायची, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट भेटायचं. तसं एरिया अंडर कर्व ह्याच्यात काय भेटतं आपल्याला? नंबर ऑफ मॉलिक्यूल. नंबर ऑफ मॉलिक्युल्स. समजलं? काय भेटतं? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. काय प्रॉब्लेम? तर जर मी ह्याचा ग्राफ काढला तर इथं बघा मला काय भेटतं? ज्याची स्पीड 100पर्यंत आहे, अशा मॉलिक्युलची स्पीड 100पर्यंत आहे, तर मला ह्या एरियामधून तेवढ्या नंबर ऑफ मॉलिक्युल्स भेटतील. सपोज माझे टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत किती? 1000 आहेत. किती आहेत? 1000. आणि ह्या एरिया अंडर कर्व मला सपोज 100 मॉलिक्युल्स भेटले, तर मी काय म्हणणार की 100 मॉलिक्युल्स आहेत ज्यांची स्पीड किती आहे? 100 और त्याच्यापेक्षा कमी. 100 और त्याच्यापेक्षा कमी. ओके, सपोज मी आता 200च्या इथं गेलो. काय गेलो? 200च्या इथं गेलो. तर इथं मी परत एरिया अंडर कर्व काढला. हा पोर्शन काय केला? ह्याचा एरिया अंडर कर्व काढला आणि मला काय भेटलं? हे आत्ता जवळपास 50%, मला एक अराउंड 600 मॉलिक्युल्स भेटले. और 500 मॉलिक्युल्स घ्या, 550 घ्या. एक्झॅक्टली हे 50% नाही, कारण इथं आपली काय कर्व पुढं चाललेली आहे. काय? पुढं चाललेली आहे. तर एक्झॅक्टली आपल्याला 500 भेटतील याची गॅरंटी नाही. तुम्हाला जरी वाटत असलं की हे एक्झॅक्ट आहे, आपल्याला इथं 550 भेटू शकतात, 450 भेटू शकतात, किती भेटू शकतात. ओके, बट एक्झॅक्टली 500 भेटणं खूप अवघड आहे. म्हणून मॅक्सवेल काय केलं? आपले हे का होतं म्हणूनच सोडून द्या. हे का होतं हे लक्षात घ्या. बरं, आपल्याला एकतर मॉलिक्युल्स दिसत नाहीत. काय? गॅसचे मॉलिक्युल्स दिसत नाहीत. मग आपण त्यांची वेलॉसिटी तरी कशी मोजणार? ह्याचा काही तुम्हाला अंदाज आला? नाही, आपण त्यांची वेलॉसिटी मोजूच नाही शकत. नॉर्मल प्रोसेसनं त्यांची वेलॉसिटी मोजूच नाही शकत. म्हणून आपण काय करतो? प्रोबॅबिलिटीमध्ये मग करतो. काय? प्रोबॅबिलिटी. काय करतो? प्रोबॅबिलिटी काय असतं? शक्यता. काय म्हणतो आपण? शक्यता. ह्यांची एवढी स्पीड असू शकते. म्हणून आपलं ही जी मॅक्झिमम आपण घेतलेली आहे ही 450 to 550 ह्या रेंजमध्ये असू शकते. ओके, जेव्हा आपण प्रोबॅबिलिटी म्हणतो, प्रोबॅबिलिटी तुम्ही 10वी 11वीला जरा शिकला असणार, त्याच्यामध्ये आपण काय मानतो? शक्यता मानतो की एवढं असणार. ओके, एवढ्या येण्याचे चान्सेस आहेत. आपण म्हणतो काय? हेच येईल म्हटल्यावर ती प्रोबॅबिलिटी नसते. काय? ती प्रोबॅबिलिटी नसते. बट आपण जेव्हा म्हणतो की एखादा डाईस असेल, त्याचं
टू नंबर येण्याची प्रोबॅबिलिटी काहीतरी सपोज 0.7 आहे. सपोज असं म्हटलं, हे 0.7 असेल ह्याची मला गॅरंटी नाही, खरं सपोज म्हटलं म्हणजे काय असतं, टू नंबर येण्याची 70% प्रोबॅबिलिटी आहे. किती? 70% प्रोबॅबिलिटी असं म्हणतो आपण. ओके. तसंच आपण ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो की इथली व्हॅल्यू जी असणार आहे ती प्रोबॅबिलिटीमध्ये मोजतो. काय मोजतो? प्रोबॅबिलिटीमध्ये. समजला? तर ही जी मीन आहे, ही जी मॅक्झिमम आहे. ओके. जर मी ह्याच्या बाजूला अशा 2 लाईन्स अजून ड्रॉ केल्या, काय केल्या? 2 लाईन अजून ड्रॉ केल्या. सपोज ही वेलॉसिटी माझी, इथली जी वेलॉसिटी आहे ही व्ही आहे, तर ही किती असणार आहे? व्ही प्लस डी व्ही. आणि ह्यांच्यामधला डिफरन्स किती असणार आहे? डी व्ही असणार आहे. काय असणार आहे? डी व्ही. म्हणजे काय? इथली वेलॉसिटी 450, इथली वेलॉसिटी 550 असं समजा. ॲक्च्युअली हेच असणार हे मी म्हणणार नाही, कारण आपण हे 200 घेतलेलं आहे. सॉरी, हे नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. काय? नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. सॉरी, हे नंबर ऑफ पार्टिकल्स आहे. 200 आहे ना, तर ही जी व्हॅल्यू आहे ही किती आहे? 200. तर हे तुम्ही 150 पकडा, हे 250 पकडा. किती? हे 150 पकडा, हे 250 पकडा. और हे तुम्ही 175 पकडू शकता, हे 225. किती? 175. आणि ते किती पकडू शकता? 225 असं. म्हणजे काय? इथले जे पार्टिकल्स आहेत, काय आहेत? इथले जे पार्टिकल्स आहेत ह्यांची वेलॉसिटी किती आहे? 175. आणि ह्याची किती आहे? 225. बरं, अजून एक आपल्याला कळतं की कमी वेलॉसिटीजला कमी पार्टिकल्स भेटतील, जास्त वेलॉसिटीला जास्त पार्टिकल्स भेटतील. म्हणजे जिथं जास्त वेलॉसिटी आहे जास्त, बट अजून जास्त झाली, बघा इकडं बघा, आपली वेलॉसिटी वाढत जाते. 300 आहे, इथं 400 असणार. जशी अजून जास्त होत जाते तशी आपले नंबर ऑफ पार्टिकल्स, इथं सपोज नंबर ऑफ पार्टिकल्स मी 100 घेतो, इथं घेतो 200, इथं घेतो 400, इथं घेतो 500. तसं आपलं काय होतं? अजून कमी होत जातं. बघा इथं काय होतं आपलं की नंबर ऑफ पार्टिकल्स काय होतात? कमी होत जातात. नंबर ऑफ पार्टिकल्स कमी होत जातात. मग ह्याच्यावरनं आपण हे काय काढतो? कन्क्ल्युजन काय काढतो? एक वेलॉसिटी अशी असते जी मोस्ट प्रोबेबल वेलॉसिटी, ह्याला काय म्हणतो आपण? मोस्ट प्रोबेबल. काय म्हणतो याला आपण? मोस्ट प्रोबेबल. ह्या वेलॉसिटीसाठी मॅक्झिमम ऑफ नंबर ऑफ पार्टिकल्स भेटण्याची आपल्याला शक्यता आहे. काय? मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टिकल्स भेटण्याची शक्यता आहे. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टिकल्सची वेलॉसिटी एवढी असणार, जवळपास 200, और ह्या रेंजमध्ये असणार. और 200 म्हणूया आपण. काय म्हणूया? 200. ओके. तर मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टिकल्सची वेलॉसिटी किती असणार आहे? 200 असणार आहे. ओके. तर मोस्ट प्रोबेबल स्पीडचा फॉर्म्युला, ओके, VMP, मोस्ट प्रोबेबल स्पीड. ओके. ह्याचा फॉर्म्युला काय सांगतो? √2 RT/m. काय आहे? √2 RT/m. बरं, आपला VRMS, ओके, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी किती होती? √, किती होती? 3 RT इकडे तिकडे पकडून घ्या, बाय m, 3 RT/m. ओके. आणि अजून एक असतं, काय असतं? ॲव्हरेज स्पीड. काय असतं? ॲव्हरेज स्पीड, VAVG, ॲव्हरेज. ते किती असतं बघा? 8 RT/m. काय असतं? 8 RT/m. ओके. बरं, हे 3 फॉर्म्युलेज आहेत. ह्याच्यावर कधी कधी आपल्याला डायरेक्ट विचारतात मोस्ट प्रोबेबल किती आहे, VRMS किती आहे, ॲव्हरेज किती आहे. हे 3 फॉर्म्युलेज तुम्हाला लर्न पाहिजे. ओके. बऱ्याचदा कन्फ्युजन होतं, इथं 2 आहे का इथं 2 आहे. एवढं लक्षात ठेवायचं, ह्या दोघांमध्ये 2 कधी असणार? VRMS. तुम्हाला RMS विचारला आहे, RMS किती आहेत बघा? 1 2 3, तर इथं 3 येतं. मोस्ट प्रोबेबल म्हणजे 1 2 आहे, तर इथं 2 येतं. बऱ्याचदा आपल्याला असं होतं की हे RT/m लक्षात राहतं, कधी 2 आहे का 3 आहे, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. तर कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, VRMS विचारले, RMS किती आहे? 3 असतं. 1 2 3, 3 आहे ना, मग इथं 3 येणार. आणि इथं 2 RT/m मोस्ट प्रोबेबल आहे, तर 2 घ्यायचं. बरं, ह्याच्यामध्ये काय बघा? ह्याच्यामध्ये काय? एक पाय वेगळा आहे, 8 RT ॲव्हरेज आहे, एक पाय वेगळा आहे. तर ह्याचं काय थोडंसं वेगळं आहे म्हणून आपण ह्याचं हे करू शकतो. ओके. बरं, अजून एक विचारतात आपल्याला, ह्यांचं ॲव्हरेज विचारू शकतात. काय विचारू शकतात? ॲव्हरेज विचारू शकतात. ओके.
तर ॲव्हरेज व्हॅल्यू असते. अजून सेकंड काय विचारू शकतात आपल्याला की ह्याच्यातली कोणती वेलॉसिटी मोठी आहे, कोणती लहान आहे. त्यासाठी एक लक्षात ठेवायचं, RAM. ओके, काय RAM. तर R स्टँड्स फॉर RMS velocity. R stands for RMS velocity. A stands for average velocity. A stands for average velocity. आणि most probable साठी M. तर RMS velocity ही कधी पण जास्त असते ॲव्हरेजच्या, आणि ॲव्हरेज velocity ही कधी पण जास्त असते मोस्ट प्रोबेबलच्या. तर RAM टाकायचं आणि 2 असे हे करायचे. तर हे काय झालं RMS velocity, हे काय झालं ॲव्हरेज velocity, आणि हे काय झालं मोस्ट प्रोबेबल. काय झालं मोस्ट प्रोबेबल. ओके, आणि हे एरिया ऑफ ग्राफ काय देतो आपल्याला, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल. काय देतो एरिया ऑफ ग्राफ आपल्याला, काय देतो टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल. एरिया ऑफ ग्राफ किती देतो, टोटल नंबर ऑफ मॉलिक्यूल. समजला. तर हे एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. थोडं आपलं कन्फ्युजन झालं तर परत एकदा सांगतो. आपण हे नंबर ऑफ पार्टिकल्स राहू द्या, आपण वेलॉसिटीज घेतली ती, तर 200ला किती येणार 170. हे काय झालं आपलं प्रॉबेबल स्पीड झाली. काय झालं प्रॉबेबल स्पीड झाली. ओके, एवढं लक्षात घ्यायचं. लो वेलॉसिटीला नंबर ऑफ पार्टिकल्स कमी असतील, खूप हाय वेलॉसिटीला नंबर ऑफ पार्टिकल्स कमी असतील. बट ॲव्हरेज ऑर मोस्ट प्रोबेबल वेलॉसिटीला एक अशी वेलॉसिटी असणार तिथं नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्याला काय भेटतील, जास्त भेटतील, आणि ती आपली काय असते मोस्ट प्रोबेबल वेलॉसिटी असते. VRMS आपण बघितलेला आहे. मोस्ट प्रोबेबल आत्ता बघितलं, त्याचा फॉर्म्युला काय 2RT/m, आणि V ॲव्हरेजचं काय √8RT/m. ओके, तर असं आहे. त्याच्यानंतर रॅम लक्षात ठेवायचं RAM. R स्टँड्स फॉर RMS, A स्टँड्स फॉर ॲव्हरेज, M स्टँड्स फॉर मोस्ट प्रोबेबल, आणि हे काय RMS इज ग्रेटर दॅन. इकडं बघितला तुम्ही √3 आहे. तर हे जर तुम्ही कन्वर्ट केला, हे 8RT/पायला काय लिहू शकतो 3.14 डिवायडेड बाय M. ओके, तर 3.14 3नं जरी डिवाइड केला तरी किती येतं बघा, 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9 असतं. म्हणजे हे काय 2.7 समथिंग येणार. काय आहे ना 2.7. इथं जो फॅक्टर असतो ह्याच्यामुळं तो किती येत असतो 2.7. तर 2.7 3पेक्षा कमीच असणार आहे ना, म्हणून RMS जास्त असते, मग ॲव्हरेज असते. आणि 2.7 हे 2पेक्षा जास्त आहे. काय 2पेक्षा जास्त आहे, म्हणून मोस्ट प्रोबेबल असते. फॉर स्पेसिफिक टेम्परेचर, एका टेम्परेचरसाठीच, फिक्स टेम्परेचरसाठी. ओके, आणि फिक्स मोलार त्याच मॉलिक्युल्स पाहिजे आपल्याला, तर मोलार मास पण त्यांचा सेम पाहिजे. जर असं विचारलं की हायड्रोजनचं काय, नायट्रोजनचं तर वेगवेगळं येणार, मग ते त्यांच्यात डिपेंड करतं मोलार मासवर. ओके, तर लक्षात ठेवायचं की फिक्स टेम्परेचर आणि एकाच गॅसचं विचारलं आहे तरच हे सॅटिस्फाय होतं. नाहीतर म्हणशील असं तुम्ही असं सांगितलं, तर असं काही नसतं. फिक्स मास म्हणजे सेम मॉलिक्यूल, म्हणजे मी फक्त हायड्रोजन मॉलिक्यूल म्हटला आणि तिघांचं कंपॅरिझन करायला सांगितलं तर राईट आहे. तर काय राईट आहे. बट मी हायड्रोजनचं म्हटलं, ऑक्सिजनचं म्हटलं, नायट्रोजनचं म्हटलं तर वेगळं येणार. मग ते डिपेंड करणार ह्यांच्या मोलार मासवर. समजलं. त्या जागी मी टेम्परेचर पण सगळ्यांचे वेगळे दिले असतील तर ते पण डिपेंड करणार. मग ते तुम्हाला फॉर्म्युलामध्ये टाकून काढायला लागेल. समजलं. आरची व्हॅल्यू काय कॉन्स्टंट असते, कारण आर गॅस कॉन्स्टंट आहे. ओके, सो आजचं लेक्चर इथं संपूया आणि उद्यापासून आपण न्यू चॅप्टर सुरू करतो आहे. ओके, बाय.